नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि याच निमित्ताने एक खूप छानशी प्रार्थना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही प्रार्थना गुरुपौर्णिमाच नाही तर रोजसुद्धा आपण स्वामींना जर केली ना तर स्वामींची कृपा आपल्यावर होऊन आपल्या आयुष्याचं कल्याण नक्कीच होईल. सर्वप्रथम तर ना मित्रांनो, स्वामी आपल्या कळत नकळत आपल्यासाठी खूप काही करत असतात. आपल्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करत असतात, आपल्याला अनेक संकट प्रॉब्लेममधून सोडवत असतात. तर या सगळ्यासाठी ना त्यांचे आभार मानायचे आहेत. बघा, तारक मंत्रात म्हटलेलं आहे की आठव कितीदा दिली त्यांनीच साथ किंवा कितीदा दिला त्यांनीच हात. तर हे सगळं आठवायचं आहे आणि या सगळ्यासाठी ना स्वामींचे मनापासून आभार मानायचे आहेत की आजवर जे जे स्वामी तुम्ही मला दिलं, जे काही माझं चांगलं केलं, जे काही केलं त्या सगळ्यासाठी स्वामींचे मनापासून आभार मानायचे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यानंतर ना मित्रांनो, स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, आता मी सर्व काही तुम्हाला समर्पित करत आहे. स्वामी, सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यातनं आपल्या अनेक आकांक्षा असतात, इच्छा असतात, आपल्या अपेक्षा असतात व या सगळ्यासाठी आपण झटत असतो, आपण प्रयत्न करत असतो, त्यात यश मिळावं अशी आपली इच्छा असते. म्हणूनच स्वामींना ही प्रार्थना करायची आहे. आपण म्हटल्याप्रमाणे, स्वामी मी सर्व काही तुम्हाला समर्पित करत आहे आणि खरोखर असा भाव ठेवा की सगळं काही आता आपण स्वामींना सोपवतो आहे आपल्या आयुष्याचं आणि म्हणायचं आहे की स्वामी, सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तुम्ही कायम मला योग्य मार्गदर्शन करत राहा. माझ्यासाठी जे चांगलं आहे आणि जे योग्य आहे ना ते सगळं माझ्याकडून करून घ्या व कायम माझ्या पाठीशी उभे राहा. आता इथे आपण असं का म्हटलं की स्वामी तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं होऊ दे? कारण आपण लाख इच्छा करतो पण स्वामी आपल्याला तेच आणि तसंच देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. आणि विश्वास ठेवा, स्वामींनी आपल्यासाठी सगळं काही उत्तमच नियोजन करून ठेवलेलं असतं. तुम्ही अशी प्रार्थना करत राहा, सगळं स्वामींकडे सोपवा आणि बघा, स्वामी सगळं काही तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं आणि भरभरून जास्तच तुम्हाला देतील. आणि आता महत्त्वाचं की आपणही या दिवसापासून ठरवायचं आहे की जास्तीत जास्त आता स्वामींची सेवा मी यापुढे करणार. स्वामींचं नामस्मरण असेल किंवा तुम्हाला ज्या प्रकारची सेवा असेल ना ती जास्तीत जास्त प्रमाणात करणार. स्वामींची जे आपलं नातं आहे ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करणार. स्वामी आपल्या आयुष्याची ना प्रथम प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. बाकी सगळ्याला जास्त महत्त्व आणि मग वेळ मिळाल्यावर स्वामींचं करायचं असं नाही करायचं. सगळ्यात आधी स्वामींना प्राधान्य द्या आणि बघा, बाकी सगळ्या गोष्टी स्वामी तुमच्याकडनं व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करून घेतील. ते चला, तर ही प्रार्थना कशी वाटली ते मला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.